नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो, कसे आहात आपण? नक्की छान आणि आनंदी असणार। आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या अध्ययन स्तर 5 वर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संख्येवरील क्रिया यासाठी 0 ते 4 संख्यांचा वापर करून आपण वजाबाकी हा संबोध मूर्त वस्तूंच्या सहाय्याने बघणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कृती आधारित काही अध्ययन अनुभव इथे बघितलेले आहेत। आज आपण टॉय बेस्ड लर्निंग अर्थात खेळ आधारित कृतीचे काही अध्ययन अनुभव इथे बघणार आहोत। मुलांना खेळ फार आवडतो। खेळाच्या माध्यमातून वजाबाकी, बेरीज हे संबोध अतिशय परिणामकारकरित्या आपल्याला त्यांना समजून सांगता येते आणि ते त्यांच्यासाठी सुलभही होतात। तर आपण आज खेळ आधारित कृतीसाठी सुरुवात करूया। या खेळ आधारित कृती मी तुमच्या समोर खेळून दाखवणार आहे। त्यातली पहिली कृती मी तुम्हाला स्वतः करून दाखवेल। चला तर आज आपण खेळ आधारित कृती अर्थात टॉय बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून मुलांचा वजाबाकी हा संबोध आपण इथे बघणार आहोत। त्यासाठी माझ्याकडे ही पहिली कृती आहे। निपुण पेटीतील या 4 बाहुल्या मी या पहिल्या खेळासाठी घेतलेल्या आहे। आपल्या समोर दिसत आहे। आता हा वजाबाकीचा संबोध सांगताना या बाहुल्यांना पाडण्यासाठी मी चेंडूचा पण वापर करणार आहे। माझ्या बाजूने मी चेंडू तिकडे भिरकावणार आणि किती बाहुल्या पडणार ते आपण बघणार आहोत। मी खेळ सुरू करते आहे। किती बाहुल्या खाली पडल्या? 2। आधी किती होत्या माझ्याकडे बाहुल्या? 4। 4 बाहुल्यांमधून 2 बाहुल्या खाली पडल्या आणि 2 उभ्या राहिल्यात, म्हणजे माझ्याकडे आता 2 शिल्लक राहिल्यात। 4 वजा 2 बरोबर 2। अशी ही आपली पहिली कृती आपण इथे बघितली। आपण खेळ आधारित दुसरी कृती इथे करून बघणार आहोत। ही पारंपरिक खेळाच्या आधारावर आहे। यापूर्वी आपण गटातून सीताफळाच्या बिया काढणे बघितले आहेत। त्याचाच थोडा आधार घेऊन ही दुसरी कृती मी तुमच्या पुढे सादर करते। यासाठी मी घटाच्या ऐवजी बांगडी इथे वापरणार आहे आणि सीताफळाच्या 4 बिया, कारण आपला संबोध हा 4 पर्यंतच्या संख्येचा असल्यामुळे मी 4 बिया घेतलेल्या आहेत। तर बघूया काय करायचे आहे। हा खेळ कसा खेळायचा आहे तो मी तुम्हाला खेळून दाखवते। या बिया अशा हातामध्ये हलवल्यानंतर आपल्या या बांगडीत किती पडतात ते बघणार आहोत। किती पडल्या? 1 पडली, म्हणजे 4 पैकी 1 बांगडीत गेली, म्हणजे ती वजा झाली। 4 वजा 1 बरोबर 3। अशा पद्धतीनं ते आपल्याला असं मांडता येईल। 4 वजा 1 बरोबर 3। आपल्याला दिसतंय 3 शिल्लक आहेत, 1 आतमध्ये पडली आणि होत्या किती? एकूण 4। आता आपण खेळ आधारित 2 कृती बघितल्या। आपण तिसऱ्या कृतीकडे जातो आहे। तिसरी कृती याआधी मुलांनी केलेली आहे। बास्केटमध्ये बॉल टाकणे आणि याच्यामधून मुलं कसे खेळतात, वजाबाकीचा संबोध कसा दृढ होतो त्यांचा ते बघणार आहोत। आपण यासाठी एक बास्केट घेतली आहे आणि मी 3 चेंडू देखील घेतले आहे। आपण 4 चेंडू देखील घेऊ शकता। तर खेळ सुरू करून आपण ही कृती करूया। मी खेळाला सुरुवात करते। आता जितके बॉल या बास्केटमध्ये जाईल तेवढे बॉल वजा झाले असं म्हणणार आहोत आपण। बघूया। 1 2 3। बास्केटमध्ये किती गेलेत? 3 गेलेत, म्हणजे माझ्या हाती किंवा बाहेर काहीच नाही, म्हणजे 0 शिल्लक राहिलेत। याचाच अर्थ वजाबाकीच्या रूपामध्ये आपण त्याला असं म्हणणार आहोत। 3 बॉल होते, त्यापैकी 3 बास्केटमध्ये गेले, म्हणजे वजा 3 बरोबर आता माझ्या हातामध्ये काहीही शिल्लक नाही, म्हणजे 0। तर आता आपण इथे ज्या खेळ आधारित कृती बघितल्या, अशा प्रकारच्या अनेक कृती आपणही तयार करू शकता। त्यासाठी निपुण पेटी, जादुई पिटारा किंवा परिसरात उपलब्ध साहित्याचा वापर करू शकता। या सहज आणि सोप्या पद्धतीतून मुलं वजाबाकीचा हा संबोध अतिशय सहजरित्या शिकून दृढ करू शकतात। मला विश्वास आहे की तुम्ही या प्रकारच्या कृती घेऊन मुलांचा वजाबाकी हा संबोध अतिशय चांगल्या पद्धतीने करून घ्याल। धन्यवाद।